हल्ल्याचा विशाळगडावरील झालेल्या हल्ल्याचा दोषीवर कारवाई दोषीवर कारवाई दोषीवर कारवाई समाजकंटकावर कारवाई समाजकंटकावर कारवाई समाजकंटकावर कारवाई हल्लेखोरांचा 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 हल्लेखोरांना 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 दोषीवर कारवाई दोषीवर कारवाई विशाळगडावरील झालेल्या हल्ल्याचा विशाळगडावरील झालेल्या हल्ल्याचा दोषीवर कारवाई दोषीवर कारवाई तमाम हल्लेखोरांना तमाम हल्लेखोरांना अधिकार असो वाडोना बुजुर्ग तो पूरे नौजवान यहाँ पर डिप्टी कलेक्टर ऑफिस आए हुए थे और उसका मकसद ये है कि जैसे कि तमाम महाराष्ट्र के लोग जानते हैं कि विशालगढ़ में जो हादसा हुआ है उस समाज के दुश्मनों ने वहां पर जाकर मस्जिद की तोड़फोड़ की है और इसी के साथ ही मुस्लिम बस्ती में घुसकर मुसलमानों की इज्जत और उनके मालों को नुकसान पहुंचाया है। तो आज हमारे आने का यहाँ पर मकसद ये है कि हम प्रशासन को कहना चाहते हैं कि जो भी दोषी हैं उन पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए, क्योंकि वहां के जो खासदार हैं छत्रपति शाहू महाराज, उन्होंने भी कहा है कि जो हादसा हुआ है वो अतिक्रमांक जो लोग बता रहे हैं उससे 3 किलोमीटर जो दूर बस्ती है मुसलमानों की, वहां पर जाकर जो है उन्होंने हमला किया है। अतिक्रमांक और वो मुस्लिम बस्ती का उसे कोई लेना देना नहीं है। मेरी प्रशासन से मांग है कि आप जो है उसकी तहकीक करें और जो भी मुजरिम है उनको कड़ी से कड़ी जो है सजा देने की। काल परवा जे गाझापूरमध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे। अशा घटना म्हणजे समाजाला कलंक या ठिकाणी म्हणावं लागेल। ज्या घटनेशी म्हणजे ज्या लोकांशी किल्ला एका ठिकाणी आणि हे लोक त्या किल्ल्यापासून 4 किलोमीटर अंतर असताना जाणीवपूर्वक त्या एखाद्या समाजाला टार्गेट करून त्या ठिकाणी केलेला हा हल्ला अतिशय भ्याड आहे आणि या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध नोंदवतो। या ठिकाणी महत्वाचं सांगायचं हे की ज्या मुस्लिम समाजाच्या जे काही वस्ती होती त्या वस्तीवर ज्या लोकांनी भ्याड लोकांनी जे हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, परंतु सरकारने त्या ठिकाणी 25,000ची मदत जाहीर केली। म्हणजे एकीकडून त्या ठिकाणी समाजावर अन्याय करायचं आणि दुसरीकडून मदत त्या ठिकाणी जाहीर करायची। आम्ही कुठल्याही पक्षात असलो तर आम्ही या ठिकाणी आमच्या जे समाजावर या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो। आणि आमचं सांगणं एवढंच आहे की जे कोणी दोषी असतील ते कुठल्या जातीचे असतील कुठल्या धर्माचे असतील आम्हाला माहित नाही, परंतु त्या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाचे घर त्या ठिकाणी तोडण्यात आले, त्या ठिकाणी पवित्र कुराणाची त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली, अनेक मालमत्तेचं त्या ठिकाणी नुकसान करण्यात आलं। त्या सगळ्या नुकसानाची व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी भरपाई द्यावी आणि पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी जे पोलीस अधीक्षक होते जिल्हाधिकारी होते सगळ्यांची या ठिकाणी आणि समाजकंटकांची त्या ठिकाणी चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी याच हेतूने या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी आणि या सगळ्या समाजकंटकाचा मुस्लिम बांधवांच्या वतीनं जाहीर असा या ठिकाणी निषेध नोंदवतो। मी या ठिकाणी वाढवणा बुजुर्ग या ठिकाणी सर्व मुस्लिम तरुण या ठिकाणी जमा होऊन या ठिकाणी डिप्टी कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं। आमचा हेतू आमचा निषेध करण्याचा विषय एवढाच आहे की विशालगडावरील ज्या प्रकारे हल्ला करण्यात आला, लोकांच्या घरादोडांची नासधूस करण्यात आली, मशिदीचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं, तर ह्या सर्व धर्म समभाव या विचाराने चालणाऱ्या या महाराष्ट्राला खळबा फासणारी ही घटना आहे। म्हणून या घटनेवर प्रशासनाने दोषीवर कारवाई केली पाहिजे। त्या ठिकाणी ज्या पोलीस अधीक्षकावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी आली कशी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं कसं, या सर्व गोष्टी महाराष्ट्राला चिंतन करण्याचा हा विषय आहे। म्हणून संबंध माझ्या या ठिकाणी प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण प्रामाणिकपणे या सर्व विषयांचा गांभीर्याने विचार करून चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, एवढीच या ठिकाणी मी माझ्याकडून विनंती करतो।